नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपेढीतील प्रश्न क्रमांक 1 मध्ये जो वस्तुनिष्ठ प्रश्नांवरती आधारित असलेला दुसरा प्रश्न आहे, त्या प्रश्नाच्या संदर्भातील माहिती अभ्यासणार आहोत. प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा. मित्रांनो, यापूर्वी आपण हे सगळे प्रश्न अभ्यासलेलेच आहेत. तरी देखील एक प्रश्नपेढीतील प्रश्न आणि एखाद दोन प्रश्न जर वेगळे आलेलेच असतील तर त्याच्याही माहिती आपल्याला व्हावी या हेतूने आपण सर्वच प्रश्नांची माहिती या ठिकाणी अभ्यासूयात. प्रश्न पहिला दिलेला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, त्यास मायक्रॉस हे असं म्हटलं जातं किंवा मायक्रॉस या शब्दापासून या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. तर मग स्थूल अर्थशास्त्र या शब्दाची उत्पत्ती कुठल्या शब्दापासून झालेली असेल ते आपल्याला संबंध लावायचं होतं आणि त्याचं उत्तर आहे मॅक्रॉस. यानंतर दुसरा प्रश्न आहे सर्वसाधारण समतोल. सर्वसाधारण समतोल हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये असलेला समतोल आहे. तर मग सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणता समतोल असतो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आंशिक समतोलाचा अभ्यास केला जातो. मातीपासून खेळणी बनवणे याचा संबंध कोणत्या उपयोगितेशी आहे, जसा लोकरीचे कपडे याचा संबंध स्थल उपयोगिता याच्याशी आहे. म्हणून मातीपासून खेळणी बनवणे याचा संबंध असेल रूप उपयोगितेशी, कारण मातीपासून खेळणी बनवणे यापासून रूप उपयोगिता निर्माण होते, तर लोकरीचे कपडे दुसऱ्या ठिकाणी नेऊन विकल्यामुळे स्थल उपयोगिता निर्माण होत असते. चौथा आहे सर्व नगांच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता, त्यास एकूण उपयोगिता म्हटलं जातं. सर्व नगांच्या उपभोगापासून मिळणारी. मग वाढीव वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणाऱ्या उपयोगितेला काय म्हणतात, तर वाढीव वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणाऱ्या उपयोगितेला सीमांत उपयोगिता असं म्हटलं जातं. म्हणून आपल्या ह्या ठिकाणी सहसंबंध येणार आहे सीमांत उपयोगिता. पहिला संबंध अपूर्ण दिला आहे. दुसऱ्या संबंधात पहा पुरवठा वक्र वर जाणारा. मग आपल्याला संबंध लावायचा आहे मागणी वक्र टिंबटिंब. पुरवठा वक्र वर जाणारा असतो तर मागणी वक्र हा खाली येणारा असतो, म्हणून याचं उत्तर असेल खाली जाणार. नंतर पाहूयात पुढचा क्वेश्चन 6. याही संबंधामध्ये दुसरा संबंध पूर्ण दिला. आधी आपण तो पाहूयात. वीज संमिश्र मागणी. तर मग चहा आणि कॉफीची मागणी कशी असेल, चहा आणि कॉफीची मागणी ही स्पर्धात्मक मागणी असते, दोघांमध्ये स्पर्धा असते, म्हणून स्पर्धात्मक मागणी हे या ठिकाणी उत्तर आहे. 7वा प्रश्न आहे जास्त लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज ग्रेटर दॅन 1. एकपेक्षा जास्त आहे जास्त लवचिक मागणी. मग कमी लवचिक मागणी कशी दाखवणार आपण, कमी लवचिक मागणी दाखवणार इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज लेस दॅन 1 अशा पद्धतीने. 8वा आहे तीव्र उताराचा मागणी वक्र कमी लवचिक मागणी वक्र असतो. इथं पहिला संबंध पूर्ण दिलेला होता, आता यावरून आपण दुसरा संबंध पूर्ण करणार आहोत. तीव्र उताराचा मागणी वक्र कमी लवचिक असतो, तर पसरट मागणी वक्र जो आहे तो जास्त लवचिक मागणी वक्र असतो. 9वा क्वेश्चन आहे एकूण खर्च एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च यांच्यापासून तयार होतो. मग सरासरी खर्च कसा काढला जाईल, एकूण खर्च भागिले एकूण नग संख्या यापासून आपल्याला सरासरी खर्च काढता येईल, म्हणजे सूत्र या ठिकाणी दिलेली होती. त्यानंतर 10वा प्रश्न आहे पुरवठ्याचा विस्तार. किंमत वाढ झाल्यावरती पुरवठ्याचा विस्तार होतो. मग पुरवठ्याचा संकट कसा होतो, केव्हा होतो, जेव्हा किंमत घटते तेव्हा पुरवठ्याचा संकोच होतो आणि पुरवठ्यात किमतीत वाढ झाली की पुरवठ्याचा विस्तार होतो. यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूयात. पूर्ण स्पर्धा या बाजाराचं वैशिष्ट्य दिले मुक्त प्रवेश आणि मुक्त निर्गमन. पूर्ण स्पर्धेत मुक्त प्रवेश मुक्त निर्गमन असतं. मग कोणत्या स्पर्धेमध्ये कोणत्या बाजारामध्ये प्रवेशावरती निर्बंध असतात, याचं उत्तर आहे मक्तेदारी. मक्तेदारीमध्ये प्रवेशावरती बंधन असतं, म्हणून इथं सहसंबंध येईल आपला हा मक्तेदारी. पुढे दिलाय मक्तेदारी मूल्यभेद. मक्तेदारीमध्ये
मूल्यभेद पाहायला मिळतो, मग बाजाराच्या कोणत्या प्रकारात वस्तुभेद पाहायला मिळतो? ज्यामध्ये किमतीत भेद नाही, वस्तूंमध्ये भेद असतो, असा बाजार आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार, ज्यामध्ये किंमत सोडून स्पर्धा चालते, वस्तूंमध्ये काहीतरी वेगळेपण निर्माण करून स्पर्धा चालते. आपण अभ्यासलेला आहे, यापूर्वी अभ्यास केला होता. मी साबणांची उदाहरणं दिली होती त्यावेळेस. सगळे साबण 5 रुपये किमतीचे आहेत, पण वेगवेगळ्या क्वालिटीचे आहेत, वस्तूंमध्ये भेद आहेत ना, तो बाजार. त्यानंतर 13, इथं पहिला संबंध अपूर्ण आहे, दुसरा पाहूयात आधी. P1 P1 चालू वर्षातली किंमत दाखवण्यासाठी P1चा वापर केला जातो. मग इथं आधीच्या संबंधात होतं टिंबटिंब मूळ वर्ष किंमत. मूळ वर्षातली किंमत कशी दाखवली जाते? निर्देशांकामध्ये कोणत्या चिन्हाने दाखवली जाते? जशी P1 ने चालू वर्षातली दाखवली तशी मूळ वर्षातली दाखवायची असेल तर कशी दाखवणार? P0 ने दाखव. म्हणजे या ठिकाणी उत्तर असतं आपलं P0. लास्पेरचा निर्देशांक टिंबटिंब दिलेला नाही संबंध, दुसरा दिलाय. 500चा निर्देशांक चालू वर्षातील परिमाण विचारात घेतो. लास्पेरचा निर्देशांक काय विचारात घेतोय? मूळ वर्षाचे परिमाण विचारात घेतो. एक चालू वर्षातला घेतोय, एक मूळ वर्षाचं घेतो. 15 पहिला संबंध अपूर्ण आहे, टिंबटिंब उपभोग खर्च गुंतवणूक प्लस सरकारी खर्च प्लस निर्यात मायनस आहे. हे सूत्र कशाचं आहे? जसं स्थूल राष्ट्रीय उत्पादन याचं सूत्र आहे उपभोग खर्च प्लस गुंतवणूक प्लस सरकारी खर्च प्लस निर्यात मायनस आयात प्लस निव्वळ येणे मायनस देणे. आपण जे सूत्र पाहिलं होतं ना, एक्स प्लस सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम प्लस आर मायनस पी, ते सूत्र आठवले असतील तर तुम्हाला हे लगेच आठवेल उत्तर याचं. कसलं सूत्र आहे? एक स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचं आहे, तर दुसरं स्थूल देशांतर्गत उत्पादनाचं आहे. एक देशांतर्गत काढायचं असेल त्यावेळेचं सूत्र आहे आणि एक स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचं सूत्र. यानंतर पुढचा 16 नंबरचा क्वेश्चन आहे. उत्पादन पद्धत काय म्हणतात तिला? जसं उत्पन्न पद्धतीला घटक खर्चानुसार पद्धत म्हणतात, मग उत्पादन पद्धतीला काय म्हणतात? उत्पादन पद्धतीला मालसाठा पद्धत असंही म्हणतात. यानंतर 17 नंबर आहे टिंबटिंब परकीय आक्रमणापासून संरक्षण. जसं ऐच्छिक कार्य सामाजिक सुरक्षा योजनांची तरतूद आहे, हे सामाजिक सुरक्षा योजना हे ऐच्छिक कार्य आहे, तर मग परकीय आक्रमणापासून संरक्षण हे कोणतं कार्य आहे? हे कार्य सरकारचं सक्तीचे कार्य आहे, म्हणून उत्तर येईल सक्तीचे कार्य. 18 नंबर कर उत्पन्न प्रत्यक्ष कर. कर उत्पन्न जे आहे उत्पन्न कर जो आहे तो प्रत्यक्ष कर आहे. तर मग वस्तू व सेवांवरती असलेला कर कोणता कर? वस्तू आणि सेवांमध्ये जो कर असतो त्यांच्या किमतीमध्ये त्याला आपण अप्रत्यक्ष कर म्हणतो, म्हणून हे अप्रत्यक्ष कराचं उदाहरण आहे. टिंबटिंब व्यापारी बँक, पतनियंत्रण मध्यवर्ती बँक. म्हणजे कार्य दिले, मध्यवर्ती बँकेचं काम काय आहे? पत नियंत्रण करणे. आणि व्यापारी बँकेचं कार्य काय आहे? पत निर्मिती करणे. एक पत निर्मिती करते आणि एक पत नियंत्रण करते. ओके. यानंतर आहे प्राथमिक बाजार. काय करतायत? दुसऱ्या संबंधावरून विचारात घ्यावं लागेल. दुय्यम बाजार जे आहेत ज्यामध्ये जुने रोख्यांची खरेदी विक्री होते दुय्यम बाजारात. प्राथमिक बाजारामध्ये नवे रोख्यांची होते, म्हणून नवे रोखे या ठिकाणी होतं. 21 आहे दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी टिंबटिंब. दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात, याला आपण निर्यात म्हणतो. मग दुसऱ्या देशाकडून वस्तूची केलेली खरेदी असेल त्याला काय म्हणणार? त्याला म्हटलं जातं आयात. त्यानंतर 22 निर्यात मूल्य जास्त आयात मूल्य कमी. त्यावेळेस अनुकूल व्यापार.
निर्यातीचं मूल्य जास्त, निर्यात केल्यामुळे जास्त पैसे आलेत, आणि आयात कमी केली, आपण वस्तू कमी आणल्यात, विकल्यात जास्त, पैसे जास्त शिल्लक राहतील ना, अनुकूल व्यापार. पण आयातच जास्त केली आणि विकले मात्र कमी, तर मग काय होईल? तुमचा व्यापार तोल जो आहे तो प्रतिकूल व्यापार तोल होईल. म्हणजे या व्यापारामध्ये तुम्हाला लॉस होईल, जास्त पैसे तुमचे खर्च होणार आहे, त्याला प्रतिकूल म्हणतोय. आणि जेव्हा तुमच्याकडे जास्त व्यापारातून पैसे येतात तेव्हा त्याला अनुकूल व्यापार. मग निर्यात जेव्हा तुम्ही जास्त कराल ना, दुसऱ्या देशाला वस्तू जास्त निर्यात कराल, तेव्हा तुम्हाला पैसे जास्त येतील, त्यावेळेस अनुकूल व्यापार होईल. अशा प्रकारे मित्रांनो ही अर्थशास्त्राची सहसंबंध स्पष्ट करा यावरती आधारित असलेली प्रश्नपेढी होती. आणि खूप सोपे प्रश्न यामध्ये आहेत, काही अवघड प्रश्न फारसे वाटत नाहीत, सहज तुम्ही सोडू शकाल अशा पद्धतीचे हे क्वेश्चन होते. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. त्यापूर्वी मित्रांनो आपण यापूर्वी प्रश्न 6वा कंप्लीट केलेला होता. त्यानंतर योग्य पर्याय निवडा याही संदर्भातला आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता आपण सहसंबंधांचा कंप्लीट केला आहे. यानंतरच्या काही वेळामध्येच आपण इतर संकल्पना ओळखा, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, हे जे काही क्वेश्चन राहिलेले आहेत ते सगळे क्वेश्चन आपण ह्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. चला तर मग आत्ता व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नांची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.